ವಸತಿ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ನಡೀತಾ ಇದೆಯಾ? ವಸತಿ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಸೂರು ರಹಿತ ಅಥವಾ ಮನೆ ಇಲ್ಲದಂಥವರು ಮನೆ ಪಡಿಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಲಂಚ ಕೊಡಬೇಕಾ? ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಸಚಿವರಾಗಿರುವಂಥ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ತಾಂಡವಾಡ್ತಾ ಇರುವ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದ ಬಗ್ಗೆ ಯಾರೋ ವಿಪಕ್ಷಗಳು ಮಾತನಾಡಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಸ್ವಪಕ್ಷದ ನಾಯಕರೇ ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ. ಹಣ ನೀಡಿದರಷ್ಟೇ ವಸತಿ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಮನೆ ಸಿಗುತ್ತಾ? ಹಾಗಾದ್ರೆ ಆಳಂದದ ಶಾಸಕ ಬಿ.ಆರ್. ಪಾಟೀಲ್ ಅವರದ್ದು ಅಂತ ಹೇಳಲಾಗಿರುವಂಥ ಆಡಿಯೋ ಇದು. ತಮ್ಮದೇ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ಬಿ.ಆರ್. ಪಾಟೀಲ್ ಆರೋಪ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ವಸತಿ ಇಲಾಖೆ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಜೊತೆಗಿನ ಸಂಭಾಷಣೆ ವೈರಲ್ ಆಗಿದೆ. ವಸತಿ ಇಲಾಖೆಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಜೊತೆಗೆ ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ. ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಸರ್ಫರಾಜ್ ಖಾನ್ ಜೊತೆ ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಲಾಗಿದೆ. ಮಾಹಿತಿ ಬಹಿರಂಗಪಡಿಸಿದರೆ ಸರ್ಕಾರವೇ ಅಲ್ಲಾಡುತ್ತೆ ಅಂತ ಆಕ್ರೋಶವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ತಾವು ನೀಡಿದ್ದ ಪಟ್ಟಿಯನ್ನು ಕಡೆಗಣಿಸಿ ಬಿ.ಆರ್. ಪಾಟೀಲ್ ಅದಕ್ಕೆ ಬೇಜಾರನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಪಂಚಾಯಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮನೆಗಳ ಹಂಚಿಕೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಕಿಡಿಕಾರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆಳಂದ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಮುನ್ನಳ್ಳಿ, ದರ್ಗಾ ಶಿರೂರು, ದಂಗಾಪುರ, ಕವಲಗ, ಮಡಿಯಾಳದಲ್ಲಿ ಒಟ್ಟು 950 ಮನೆಗಳ ಹಂಚಿಕೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. 950 ಮನೆಗಳನ್ನು ಲಂಚ ಪಡೆದು ಹಂಚಿಕೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದು ಅವರ ಆರೋಪ. ದಾಖಲೆ ಕೊಟ್ಟರೆ ಅವರನ್ನು ಜೈಲಿಗೆ ಹಾಕ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಸರ್ಫರಾಜ್ ಭರವಸೆಯನ್ನು ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಬ್ಬರ ನಡುವಿನ ಸಂಭಾಷಣೆ ಬಹಳ ಕುತೂಹಲವನ್ನು ಕೆರಳಿಸ್ತಾ ಇದೆ. हेलो जी सरफराज। हाँ साहब आप गलत मत समझो, ताज्जुब की बात है। हाँ राजीव गांधी हाउसिंग कारपोरेशन में जो लोग जाके पैसा देते हैं उनको घर मिला है। सब तो ये हम last time MLA आप लोग- बोले थे। सुनिए साहब, सुनिए, एक रिक्वेस्ट है ये हो रहा है क्या, धंधा हो रहा है क्या? साहब, राजीव गांधी ऐसा है तो साहब आप ऐसा है तो दीजिए। मैं लास्ट टाइम आपको बताया नहीं, एक्शन विल टेक एक्शन सर इमीडिएटली। वी हैव नॉट डन लाइक दैट सर। आई मीन इफ दे हैव डन लाइक दैट वी विल सेंड देम बिहाइंड बार सर। भाई बोल रहा हूं, सर, क्योंकि मैं सर, अपने सर, सरकार जो भी को सर- ऊपर नहीं सर मैं इल्जाम कैसे लगाता हूँ? नहीं, मेरा सर। में जो तजुर्बा आया है, नहीं सर, जो बिल्कुल पैसा सर। दिया है उसको घर मिला है। नहीं सर, ऐसा हो ही नहीं सकता सर, क्योंकि घर ही नहीं है तो देंगे कहां से सर? अब कितने घर दिए हम? सर हम लोगों को लास्ट ईयर में जो सर कुछ 10 या 12 हजार घर जब लास्ट टाइम दिए थे सर, जो एमएलए से मिनिस्टर साहब ने जो रिक्वेस्ट किया, दिस इज 2 years बैक व्हेन द न्यू गवर्नमेंट केम इनटू पावर सर। नाउ वी हैव आस्क्ड फॉर अबाउट 43,000 हाउसेस जो लैप्स हो गए, हमको वापस दो बल्कि हम लोग पूछे हैं सर। मेरा सुनिए, किसी को बोला नहीं, जो मेरा लेटर भेजा था वो नहीं हुआ। वही लेटर ग्राम पंचायत के चेयरमैन मेरे पास से लेके गए, वो पैसा दे के लेके आए घर मकान। अब हमारा इज्जत क्या रहेगा सर? वो दीजिए सर, कौन सा है? मैं किसी को नहीं बोला, बट आई विल टेक एक्शन सर, लेट मी नो सर। आपको कैंसिल करके आप ही देंगे, ऐसा ऐसा किया है, आई विल हैंग दैट फेलो हु हैज डन इट सर 100%। हैंग नहीं, एक आदमी नहीं, बहुत लोगों को हैंग करना पड़ता। आप दो ना, अब मुझे दो सर, एटलीस्ट विल सी व्हाट हैज हैपेंड सर। आप थोड़ा मुझे प्लीज दीजिए सर। टेक एग्जांपल दंगापुर जरेजे ग्राम पंचायत हाँ सर, एंड कड़गंची एग्जांपल। गड़गंजी गंगापुर, ओके सर, मैं कड़गंची चेक करता हूं सर, अभी चेक करके बताऊंगा। हाँ, हित्तल शिरूर, गड़गंजी कड़गंजी, ओके। हाँ, हाँ हित्तल शिरूर, एत्तल शेरूर, ओके सर। दंगापुर Yes, दंगापुर। हाँ सर, गंगापुर नोट किया सर। मैं चेक करके आपको वापस फोन देता हूँ। क्या चेक करते? मेरा तजुर्बा है, मैं हमारे मिनिस्टर हमारे पार्टी की सरकार के ऊपर मैं इल्जाम मेरा जो सर, बिकॉज सर लेट मी चेक एंड गेट बैक। ಬಿ.ಆರ್. ಪಾಟೀಲ್ರು ಆಳಂದದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಶಾಸಕ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಸರ್ಫರಾಜ್ ಖಾನ್ಗೆ. ಸರ್ಫರಾಜ್ ಖಾನ್ ವಸತಿ ಇಲಾಖೆಯ ಸೆಕ್ರೆಟರಿ. ಮೊದಲ ಪ್ರಶ್ನೆ, ಮೊದಲ ಮಾತು, ಸರ್ಫರಾಜ್ ಖಾನ್, ನಾನು ಹೇಳುವ ಮಾತುಗಳನ್ನು ನಿಮಗೆ ಬೇಜಾರಾಗ್ಬೋದು, ಆದರೆ ನಿಮ್ಮ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಹಣ ಕೊಟ್ಟವರಿಗೆ ಮಾತ್ರ ಮನೆಗಳು ಸಿಗ್ತಾ ಇದೆಯಾ ಅನ್ನೋ ಪ್ರಶ್ನೆನ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಹಣ ಕೊಡದೆ ಹೋದರೆ ಮನೆಗಳು ಮಂಜೂರಾಗೋದಿಲ್ವಾ ಅಂತ.